तर इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निलेश शेळका येतोय. निलेश शेळकाच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाज सुशील आहे. सुशील आणि रुपेश पागी ही जोडी मैदानामध्ये. सुशील ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडकडे तुम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल इथे उजव्या स्टीवर पिच झाला, अतिरिक्त बाहेर राहिला, पंचाने त्याला वाईट म्हणून करार केला. अतिरिक्त धावसंख्येनं सुरुवात झाली, या डावाची सुरुवात झाली या इनिंगची. पहिली एक धाव डाफलकावर अधोरेखित झाली. अगदी या दोन्ही टीम ही क्वालिफाय आहेत, मात्र टेबल टॉप करण्याचं त्यांचं स्वप्न भंग झालं. या आधीच्या मॅच मध्ये तो विजय नोंदवत असताना इथे एक अप्रतिम फटका, वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, तिथे खोलवा टप्प्याचा झाला बॉल आणि तदनंतर त्याला अगदी सुंदर आणि सुबकतेनं समोर खेळला. लॉंगॉनच्या वरनं मिड ऑन आहे आणि या मिड ऑनला क्लिअर करत असताना लॉंगॉनच्या वरनं बॉलला सीमारेषे पलीकडे चौकारामध्ये कन्वर्ट केलाय. 4. निलेश शेळका पुढचा बॉल खोलून काढलाय. बॉलला पुढेच्या एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणी नाही. या लॉंगऑफचा खेळाडू वेगानं धावत चाललाय तिथपर्यंत. चांगले फिल्डिंग एफर्ट, 100% समर्पण. मी म्हणतो ना, जे युवा खेळाडू आहेत, तुम्हाला संधी जर मिळाली एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सिद्ध करण्याची, तर मग 100% एफर्ट लावा. तुमच्यामध्ये जी काही गुणवत्ता आहे ती मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपली गुणवत्ता सिद्ध करत असणारा विवेक त्या क्षेत्रामध्ये. व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. काय कंप्लीट झालाय का आमचे तिसरे पंच तिथे निश्चित आपल्याला दर्शवतील, कारण प्रयत्न तर अफाट आणि अचाट होते. जर कॅच झाला तर या स्पर्धेतला सर्वोत्तम कॅच असेल, मात्र जर झाला नाही तर मग काय, तो निर्णय आमचे तिसरे पंच इथे जरूर पुरवतील. OUT बॅटर आउट. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक आउटस्टँडिंग कॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट. विकेट आली. येथे माघारी परतावं लागलंय. सुशील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक आउटस्टँडिंग कॅच तो आपल्याला पाहायला मिळाला. खूप अप्रतिम झेल होता हा. चांगला झेल तिथे कॅरी करत असताना विकेटचं पतन केलंय, माघारी परतवलंय बॅटरला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सध्या तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज निलेश शेळका. बघूया कशा पद्धतीने कामगिरी या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये आपल्या वतीने करताना तो इथे पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. राहुलनं आल्या आल्या बॉलला उडवून फेकून दिलाय. सरळ त्याच क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमारेषेच्या पार. षटकार. 6.
यावेळेस मात्र चांगला बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट अँड बॉल मध्ये योग्यतेचं समन्वय घडवणं शक्य झालं नाही. इथे जर आपण पाहिलं तर लेग बाईकचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये 1च्या मदतीनं वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 14वर. 14 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल इथे चांगला बॉल रॉंग वन होता. इथे उलट्या हाताने टाकला होता. ओळखणं कठीण झालं. हीच खासियत आहे निलेश शेळकाची. तो कुठल्या वेळी कुठला बॉल डिलिव्हर करेल ते ओळखणं खूप वेळा म्हणजे बहुतांश वेळा तुम्हाला समजत नाही. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर बॉल टप्पा खाल्यानंतर आतल्या बाजूने आला. निलेश शेळकाला गोलंदाजी करताना आपण नेहमी हेच एक्सेप्ट करतो की बॉल टप्पा खाल्यानंतर कट होईल, बाहेरच्या बाजूने जाईल. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर बॉल आत आला आणि ते हेरणं शक्य झालं नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना ओव्हर नंबर 1चा खेळ तो समाप्तीला आला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 14 धावा दाफलकावर आहेत. चला थोडंसं गेम स्पीडअप ठेवा कारण सेकंड इनिंग तीही दिवसा उजेडात व्हायला हवी. याच अनुषंगाने आपण प्रयत्न करा. उद्याचं सकाळचं शेड्यूल ही सर्व टीम्स ज्या नव्यानं उद्यापासून मैदानामध्ये उतरणार आहेत आपण ही योग्य निर्धारित जी वेळ आपल्याला दिली गेली आहे त्या वेळेवरच इथे उपस्थित राहा आणि चांगल्या फिअर अप्रतिम क्रिकेटचं प्रदर्शन आपणही करा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सुनील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. सुनीलच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळते फलंदाज राहुल पाटील. चांगली फलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये त्याला पेशकश करावी लागेल. ही चांगली फलंदाजी काय त्याच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये केली जाईल हे पाहण्यालायक जरूर ठरेल. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे दोन चेंडूचा खेळ झालाय. या 2 चेंडूनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा धाफलकावर आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुनील अगदी चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. अंकुश लावण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केलाय. फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केला आणि त्यामध्ये एक विकेट त्याच्या वाट्याला जरूर आली. या फलंदाज रुपेश जो माघारी परतला. यावेळेस संधी आहे पुण्याच्या एकदा कॅचची. मात्र अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मनोमत पडला बॉल. त्यानंतर जोपर्यंत उचलला गेला तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा सुरक्षिततेनं जोडल्या जातील. या 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचते येते 17वर. शांतता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि ही शांतता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. या दरम्यान बॉलचं टॉप एज घेतल्यानंतर विकेटच्या मागे एक चांगला कॅच. खेळाडूला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद.
या ओव्हरमधले आतापर्यंत एकंदर आपण पाहिलं तर 4 चेंडू ज्यामध्ये 3 रन 2 विकेट्स, अगदी चांगली गोलंदाजी ती मैदानाच्या आतमध्ये सध्या होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आणि या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर या मॅचमध्ये पुनरागमन करताना हा बॉल खोलडप्याचा होता, त्याला फक्त दिशा दिली, तिथे खराब क्षेत्ररक्षण, रन्समध्ये वाढ होईल. विकी आहे तिथे, विकी फ्लाइंग स्लीपमध्ये फिल्डिंग करत असताना आपल्या जागेपासून थोडासा दूर गेला आणि तिथे फिल्डिंग करत असताना त्याच्या माध्यमातून चुकी झाली. 2 धावा तिथे सुरक्षिततेनं जोडल्या गेल्या. या 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 19 वर मैदानामध्ये सोहेल आलाय. सोहेल शेख बॅटिंग करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल. या आधीच्या मॅचमध्ये गोलंदाजी करताना एक चुकी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तिथे त्याच्या टीमला तो एक गुण बहाल करायला लागला. तोच गुण इथे महत्त्वपूर्ण ठरतोय या मॅचमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीनं पुढे सरकत असताना 20, 2 ओव्हरचा खेळ, प्रतिषटक 10 या सरासरीनं जय महाराष्ट्र भाताणे हा संघ जाऊन पोहोचलाय तर 20 वर. येणारे 4 ओव्हर्स कशा पद्धतीचा खेळ असेल. निलेश शेलका गोलंदाजीच्या ट्रॅकवर, प्रत्येक वेळी चांगलं प्रदर्शन आणि निलेश शेलका हे जणू सांगड बांधली गेली आहे. सातत्यानं खूप अप्रतिम क्रिकेटचं प्रदर्शन करणारा खेळाडू आणि अगदी शांत कूल माइंडेड खेळाडू म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. सर्वांची अगदी स्मितभाषी हा खेळाडू आहे. प्रत्येकाशी ते रिलेशन अगदी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करत असताना मैत्रीपूर्ण जे रिलेशन असतात ना ते मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण या जगातलं मी म्हणतो सर्वोत्तम नातं जर काय असेल तर ते मैत्रीचं आहे. आणि मित्र ते वाढले पाहिजेत. तुमच्या बरोबर मित्रांचा एक मोठा फौजफाटा तो खूप गरजेचा असतो. पुढचा बॉल इथे समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट बॉल आलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाने बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. मैत्रीबद्दल आपण बोलत होतो आणि मैत्रीबद्दल सांगायचं झालं तर आयुष्यात तुम्ही कुठल्या रस्त्यानं चाललाय ते दाखवण्याकरता गुगलचा मॅप जरूर आहे. मात्र तुमचं वैयक्तिक आयुष्य कसं चाललंय, तुम्ही कुठल्या योग्य वळणावर आहात की नाही हे दाखवण्याकरता एक चांगला मित्र तो तुमच्या सोबत असणं अत्यावश्यक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24, 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. निलेश शेलका सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अगदी शांत क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये. राहुल पाटील मैदानात असताना जर एवढी शांतता आहे तर मग तो चिंतेचा विषय आहे. यावेळेस मात्र ती शांतता ही खूप मोठी विकेट मिळवून देईल. राहुल पाटीलला माघारी परतावं लागेल. स्ट्रगल मध्ये पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र भाताणे संघ. अप्रतिम असा परफॉर्मन्स या मॅच मध्ये निलेश शेळका या ओव्हर मध्ये करत असताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील बॅटिंग करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. राहुल पाटील याचाच बंधू आहे अक्षय जो सध्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. निलेश शेळका अगदी चांगली गोलंदाजी. 3 बॉलमध्ये 1 धाव 1 विकेट आपल्या नावावर केली आहे. चांगला बॉल. फलंदाजाला अक्षरशः बंदिस्त हतबल आणि हताश त्याचा फुटवर्क चेक करणारा बॉल असं म्हणू शकतो आपण. तुमच्याकडे फुटवर्क किती आहे ना या बॉलवरनं ते जरूर लक्षात येईल. अगदी तो फुटवर्क चेक करणारा हा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. त्याच टप्प्यावरचा हा बॉल हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि आणखी एक गडी पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कॅच कंप्लीट करत असताना तंबूचा आसरा घेत असताना विकेट मिळतीये खेळाडू बाद.
निलेश शेलका गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता रवींद्र सध्या येत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल अलॉंग द कार्पेट चालला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 22 या आकड्यावर या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 2 रन्स. विकेट आल्या 2. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या ओव्हरपासून सुनीलनं जी प्रस्थापित केली. म्हणजे सुनीलच्या त्या ओव्हरमध्ये 6 धावा येत असताना 2 विकेट्स आल्या आणि तदनंतर जी पडझड सुरू झाली आहे ती कुठेही थांबायचं नाव घेत नाहीये. कारण तदनंतर 5 विकेट्स आल्या ज्यामध्ये सुशील असेल, तदनंतर रुपेश पागी असेल, राहुल पाटील असेल, फलंदाज जितेश आणि आता नुकताच अक्षय या खेळाडूंचा समावेश आहे जे माघारी परतलेत. सोहेल मैदानामध्ये आहे रवींद्रच्या साथीनं बॅटिंग करण्याकरता. क्रमांक 5 वर सोहेल आणि 7 वर रवींद्र या 2 खेळाडूंमध्ये सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मग यांना रोखण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुन्हा एकदा सुनील येतोय. ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता सुनील सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी या ओव्हरमध्ये तो करेल. कारण ही जी स्मशान शांतता आहे ती त्यानं त्याच्या गोलंदाजीनंच निर्माण केली आहे. तोच गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र जर आपण पाहिलं तर फ्रंटफुटला थोडंसं बाहेर काढलं, तदनंतर दिशा दिली, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती ती एकंदर 23 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 23 धावा. शांतता आहे जी भंग करण्याचा प्रयत्न सोहेल शेखला मैदानात करावा लागेल. यावेळेस पायातला बॉल खूप सुंदर पद्धतीनं तिथे बॉलला पाठवलंय. सरळ सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. रन्स मिळतील 4. ते क्षेत्र ते क्लिअर आम्हाला पाहता येत नाहीये. अगदी त्या कोपऱ्यामध्ये जेव्हा बॉल जातो चौकारामध्ये कन्वर्ट झालाय तिथे पंचांचा इशारा अधिकृत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 27 रन्स. सोहेल शेख यावेळेस मात्र शफल झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये योग्यतेचं ते नातं आहे जे चांगलं कनेक्शन आहे ते घडवणं शक्य झालं नाही. मात्र इथे ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा रन 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 29 वर सोहेल शेखला जी संधी दिली मिळते या मॅचमध्ये ती संधी त्या संधीचं त्याला सोनं करावं लागेल. गुणवत्ता आपली मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. वाईटचा इशारा आलाय. जे युवा आहेत जे नवीन खेळाडू आहेत त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा त्यांनी त्यांचे 100% एफर्ट ते मैदानाच्या आतनं देणं गरजेचं आहे. कारण त्यानं तुम्ही चर्चेत येता आणि तुम्ही एकदा चर्चेत आला की मग तुमच्या नावाला वलय ते खूप लवकर निर्माण होतं आणि इथे चर्चेमध्ये येण्याची संधी आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरनं पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल वरच समाना मानावा लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती इथे एकंदर 31 वर 31 धावा दाफलकावर आहेत. या ओव्हरचा आतापर्यंत जर आपण विचार केला तर 4 बॉलमध्ये रन्स आलेत 8. दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय जो मैदानामध्ये आलाय. लॉंग ऑफ कडे खेळलाय. तिथे चुकी केली अक्षय रक्षकानं. बॉल त्याला गुंगारा देऊन निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 35 रन्स दाफलकावर आहेत. षटक क्रमांक
4 ची उद्घोषणा. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस 35 रन्स. मात्र इथे एक जमेची बाब की विकेट्स आल्यात. विकेट्स जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 6 विकेट्सची पतनं झालेत. ज्यामध्ये सर्वाधिक विकेट्स जर आपण पाहिलं तर या पहिल्या 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट्स आपल्या नावावर दोन्ही गोलंदाजांनी 3-3 विकेट्स घेतल्यात. त्यामुळे सर्वाधिक म्हणता येणार नाही. अगदी चांगलं एनालिसिस गोलंदाजीचं दोन्ही गोलंदाजांनी केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यावेळेस उदय येतोय. क्रमांक 5 षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सुपूर्द केली गेली आहे आणि आपल्या खांद्यावर पडलेला हा विश्वास तो कशा पद्धतीनं सार्थ ठरवेल हे पाहायचं आहे आपल्याला. पुढचा बॉल उदयचा. इथे चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स रोखणं कठीण. बॉल व्हीआयपी डाईसला सलामी देत चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. चांगला स्ट्रोक यावेळेस सोहेलच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. अगदी समोर एक फटका सजवत असताना यावेळेस मात्र ऑन साइडला सोहेलनं बॉलला आपल्या खेळाडूच्या कक्षाच्या दिशेनं पाठवलंय. एक क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 6 ने वाढत असताना धावसंख्या 45. 45 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय. उर्वरित 4 बॉलमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, काय इथे विध्वंसक अंदाजामध्ये फटकेबाजी होईल. इथे सोहेलनं पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला मात्र बॅट अँड बॉलमध्ये जे कनेक्शन आहे ते तेवढ्या अचूकतेचं नव्हतं. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये गेला. जोपर्यंत तिथे फील्ड केलं 1 रनमध्ये धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 46 वर. षटक क्रमांक 5 चा खेळ सध्या सुरू आहे. कमी गतीने टाकलेला बॉल तिथे वेट केला, पॉज घेतला, तर नंतर कव्हर्सकडे खेळले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड केलं 2 धावा मिळतील. 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 48 वर. 48. 5वं षटक प्रगतीपथावर. यानंतर शेवटचं अंतिम षटक ते अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. अक्षय मैदानामध्ये आहे सध्या स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी तिथे फटका सजवण्याचा प्रयत्न असफल राहिला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. थोडंसं शरीरापासून दूर खेळण्याचा हा प्रादुर्भाव आहे की बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपाने निघत असताना इथे सुपला खेळायचा होता. मात्र हा सुपला खेळण्याकरता तुम्हाला तुमची आयसाईट ती चेंडूवर 100% स्ट्रॉंग ठेवावी लागते आणि हा फटका बोलायला ऐकायला सोपा जरी वाटत असला, बघायला सोपा वाटत असला, तरी तो खेळायला सर्वात कठीण आहे. कारण तुम्हाला बॉलला तुमच्या जवळ येऊ द्यावं लागतं, तर नंतर बॉडीची पोझिशन आहे ती पूर्णपणे चेंज करावी लागते. तुमचा जो स्टान्स आहे तो पूर्ण चेंज होतो. तुमचं फेस अगदी बॉलरच्या दिशेनं जातं आणि मग तिथे तुमची पूर्ण बॉडी समोर गेल्यानंतर बॉलला मागे उडवायचं आहे आणि मागे उडवत असताना ते इनफिल्डच्या वरनं 30 यार्ड सर्कलला क्लिअर करत असताना उडवायचं आहे. खूप रिस्क असते त्या स्ट्रोकमध्ये. खूप सारी प्रॅक्टिस लागते. तुम्ही डायरेक्टली मैदानामध्ये तसे फटके खेळू शकत नाही. खूप सारी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ते म्हटलं जातं ना, ते अगदी खरं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करूनच त्या पद्धतीचे फटके खेळता येतात. यावेळेस मात्र पहिलाच बॉल सोहेल शेखनं त्याला उडवून फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. सोहेल शेखच्या बॅटमधनं जस्ट शॉट ओव्हर द रोप. बॉल सीमारेषा पार. चौकार. चौकार आला या बॉलवर. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर आहे 50 कम्स अप.
52 रन्स. यावेळेस मात्र सोहेलनं आणखी एक चांगला प्रभावित करणारा स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 धावा. चांगली बॅटिंग करतोय. तीस धावा वैयक्तिक या इनिंग मध्ये आपल्या धाफलकावर लावत असताना सोहेल शेख चांगले स्ट्रोक इथे जरूर प्ले करतोय. आपल्या टीमच्या हितार्थ फटके खेळतोय. 2 बॉल मध्ये 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज त्याच्याकडनं आल्यात. यावेळेस ऑन साइडला बॉल चाललाय सलग तिसऱ्यांदा सीमारेषा पार. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवर सोहेल शेखच्या बॅटमधनं चौकार. 4. पुढचा बॉल इथे मात्र डाऊन द ग्राउंड उडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय बॉल. विकेट मिळतीये. 3 बॅक टू बॅक बाउंड्रीज आणि टीमच्या हितार्थ एक चांगली इनिंग पेशकश केल्यानंतर इथे सोहेल शेख तंबूच्या आसराला परत. इथे मात्र पुन्हा एकदा संधी आहे विकेटची आणि इथे विकेट. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर विकेट येते. चौकारांची हॅट्रिक त्याच्या विपक्षामध्ये खेचली जरूर गेली आहे मात्र विकेटची हॅट्रिक संपादित करत असताना या मॅच मध्ये पुढच्या एकदा आपली कामगिरी चांगली आहे योग्य आहे हे दाखवण्याची संधी आहे. इथे गोलंदाज विवेक जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट्स त्यांना इथे आपल्या नावावर केल्यात. काय इथे या शेवटच्या बॉलवर त्याच्याकडनं आणखी एक विकेट घेतली जाईल की त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण प्रति हल्ला तो इथे चढवला जाईल. सज्ज होते आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विवेक. बॉल जर आपण पाहिलं तर तिथे विकेट प्लम. खेळाडू माघारी परतेल. विकेटची हॅट्रिक संपादित केली आहे. पहिल्या 3 बॉलवर 3 बाउंड्रीज खाल्यानंतर त्यानंतरच्या 3 बॉलवर 3 सलग विकेट्स घेत आपली विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आहे. नाव आहे गोलंदाजाचं विवेक. थँक्यू डीजे. तर डीजे पूर्वार्धाच्या खेळामध्ये एकंदर धावफलकावर धावसंख्या लागली गेली ती 60 आणि विजयाकरता 61 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 61 धावसंख्येला कशा पद्धतीने उत्तरार्धाच्या खेळामध्ये पूर्णत्वाला नेलं जाईल ते आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत. मात्र तत्पूर्वी जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आपण एक ब्रेक घेऊ. तुम्ही पाहत राहा ऐकत राहा VGPL 2024 पर्व 4.
सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. दोन सलामीवीर बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं राहुल पाटील सध्या गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आदेश ऑरेंज कॅप होल्डर आहे जो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना त्याच्या विपक्ष त्याच्या साथीनं फलंदाज आदित्य आलाय. बघूया कशा पद्धतीने खेळ होईल. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल इथे काय दुखापत झाली आहे. आदेशच्या डायरेक्टली डोक्याच्या जवळ जाऊन बॉल लागलाय. किती पबजीचा जमाना आहे आणि या पबजीच्या जमान्यामध्ये जर म्हटलं तर हेडशॉट. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज राहुल पाटील. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न तर चांगला होता, मात्र त्या प्रयत्नाला यश मिळत नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर बॉल त्याला गुंगारा देत असताना एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. अगदी खूप सुंदर पद्धतीने स्लाइड केलं होतं तिथे, मात्र तदनंतर जर आपण पाहिलं तर बॉल तो हातामध्ये आला नाही. ड्राईव्ह करणं थोडीशी रिस्क असते आपल्या या मैदानांमध्ये, मात्र इथे खेळाडू आपलं 100% एफर्ट लावत असताना पाहायला मिळते. एक रन. चांगला बॉल यावेळेस राहुल पाटीलच्या वतीने इथे अद्यावत केला गेला. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन आणि तदनंतर जर पाहिलं तर खेळाडूच्या पाठीवर येऊन लागलाय बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करत असताना एक रन तिथे अधोरेखित झाली. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 2 वर. जी ऊर्जा ज्या प्रेरणेनं किंवा ज्या चेतनेनं मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचं जे टॉपर राहायचं जे स्वप्न होतं ना ते भंगल्यानंतर थोडंसं कमी पाहायला मिळतंय. अपील 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 मात्र त्या अपीलमध्ये तो दमखम पाहायला मिळाला नाही. विरल नाईर यांनी नाकारलं यावेळेस. ते जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली होती, तदनंतर बॉल विकेटच्या बाजूला गेला होता. एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 3 वर. 4 चेंडूचा खेळ. या 4 चेंडूनंतर 3 धावा दाफलकावर आहेत. खुलडापाचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र उडवणं शक्य झालं नाही. बॉल अगदी खाली होता आणि तो बॅटमध्ये आला नाही. हेलिकॉप्टर उडवणं तो प्रयत्न खूप वेळा मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळतो, कारण हा स्टेटसचा जमाना आहे जिथे तुम्हाला सोशल मीडियावर स्टेटस अपलोड करण्यामध्ये खूप जास्त रस सातत्यानं पाहायला मिळतो. आणि तो सोशल मीडिया करताचा स्टेटस त्या तशा पद्धतीच्या फटक्यांनी जरूर मिळतो. आणि यावेळेस आदेश पाटील एक अप्रतिम फटका खेळतोय. स्टेटसचा जमाना नुकताच मी म्हटलं नाही, अगदी स्टेटसवाला स्ट्रोक होता. बॉलला फेकून दिलाय लॉंग सीमारेषेच्या पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 10 वर. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. शेवटचा बॉल अगदी तगडा प्रहार त्यावर आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पहिल्या षटकाचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय. पहिल्या षटकानंतर 10 धावा दाफलकावर. पहिल्या 5 बॉलवर शांत असणारे बॅटर्स. शेवटच्या बॉलवर आदेश पाटीलने खेळलेला फटका अगदी प्रभावित करणारा होता.
नवीन गोलंदाज रामा आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीने कामगिरी करेल रामा या मॅच मध्ये. विकेट सातत्याने मिळवल्यात या स्पर्धेमध्ये रामानं. तोच रामा. हा बॉल डाव्या स्टीवर पिच झाला. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला. संयम सुटला स्वतःवरचा. पिचिंग थोडीशी डाऊन द लेग. तुम्ही जेव्हा कटर कॉम्बिनेशन वापरता, जेव्हा तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करता, तेव्हा तुमचा खांद्यावर कंट्रोल हा खूप महत्त्वाचा असतो. आणि इथे खांद्यावर कंट्रोल नव्हता. त्याचा फायदा मिळाला वाईडमध्ये. ऑन साईडला चांगला फटका आहे. यावेळेस मात्र बॉलला जोपर्यंत फील्ड केलं गेलं एक सिंगलमध्ये चेंडू तिथे कन्वर्ट झाला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. ISPL च्या माध्यमातून आज सुरुवात होणार आहे आणि आजचा दिवस टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातला हा दिवस सुवर्ण अक्षरानं लिहिला जाईल. त्याचं कारण तेच आहे, कारण या क्रिकेटचा देव आज टेनिस बॉलच्या बॉलनं ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खेळताना सध्या पाहायला मिळतोय. सचिन रमेश तेंडुलकर हे नाव टेनिस बॉल क्रिकेटशी जोडलं गेलं. आणि आज जर आपण पाहिलं तर सध्या जी मॅच सुरू आहे मास्टर्सची, ज्यामध्ये 14 चेंडूंमध्ये 30 धावांवर नॉट आउट बॅटिंग करताना या क्रिकेटचा देव अर्थात सचिन रमेश तेंडुलकर यांना तुम्ही ISPLच्या माध्यमातून पाहताय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे हा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं हाताळला गेला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये. संडेला जे टीम क्वालिफाय होतील, विजयी होतील, त्यांच्याकरता प्रशांत बाबू यांच्या माध्यमातून शाही मेजवानी असेल. जेवणाची व्यवस्था त्यांच्या वतीने केली जाईल असं ते सूचित करतायत इथे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र बॅटची कडा. विकेटच्या मागे खूप चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग एफर्ट तिथे पाहायला मिळाले. शॉट फाईन लेगमध्ये खेळाडू आहे. त्यानं जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ. या 4 चेंडूनंतर 13 धावा. ISPL या नावानं टेनिस बॉल क्रिकेटला खूप मोठं वलय आलं. म्हणजे एक काळ असाही होता ना की टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू हातामध्ये बॅट घेऊन जेव्हा घरामधनं निघतील, आपल्या गावामधनं निघतील, तेव्हा लोक त्यांना पाहायची आणि म्हणायची हे चालले उन्हाळक्या करायला, हे चाललंय कुठेतरी आपला वेळ घालवायला, काम धंदे नाही असं म्हटलं जायचं. एक काळ होता. मात्र या ISPLच्या लागलेल्या बोलीनं त्या सर्वांना एक चपराक दिली. कारण या ISPLच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडू 27 लाख रुपये बोली लावून विकत घेतला गेला. हे टेनिस बॉल क्रिकेटला मिळालेलं वैभव आहे. अभिषेक गहलोत म्हणजे अर्थात टेनिस बॉल क्रिकेटचा ओळखीचा करण अंबाला, ज्याला ते पारितोषिक लागत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पारितोषिक नाही म्हणता येणार, बोली ती त्याला लागली आणि 27 लाख रुपये. आपल्या पालघर जिल्ह्यातनंही खूप सारे खेळाडू ज्यामध्ये गेले, ज्यामध्ये आपण विश्वनाथ जाधव 3 लाख रुपयांना त्याला खरेदी केलं गेलं. प्रीतम बारी ज्यालाही 3 लाख रुपये. तदनंतर आपण जर पाहिलं तर या ग्रामीण भागातील किंवा राहुल पाटील जो सध्या गोलंदाजीवर ट्रॅकवर आलाय, त्या राहुल पाटील ज्या टीमचा हिस्सा आहे त्याच टीमचा किंवा अगदी त्याचा सहकारी आपण ज्याला म्हणू शकतो तो प्रथमेश ठाकरे, त्या प्रथमेश ठाकरेला 11 लाख रुपये बोली आपल्याला लागताना पाहायला मिळाली. मालामाल झाले खेळाडू आणि गरजेचं आहे. आपलं कोणीतरी मोठं होतंय तर ते झालंच पाहिजे. सपोर्ट सिस्टम ती खूप महत्वाची असते. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर राहुल गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या एकंदर धावफलकावर आहे 17 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करवत असताना पुढचा बॉल
या षटकातील घेऊन जाण्याकरता गोलंदाज राहुल सज्ज होते. उजव्या इष्टीवरनं हा बॉल जर आपण पाहिलं तर पिच जनरेट करत असताना विकेटच्या मागे डायरेक्ट हिट लागली आहे. माघारी परतावं लागेल. मॅटर क्लोज झालाय. इथे बॅटरला तंबूजा आसराला जावं लागेल. फलंदाज आदित्य तो यावेळेस तंबूजा आसराला परतेल. विकेटचं बदल खेळाडू. रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडं लवकर यायचे. बॅटिंग करण्याकरता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल होत असताना इन ॲट नंबर 4 उदय तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया उदय कशा पद्धतीची बॅटिंग करेल. राहुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया राहुलकडनं कशा पद्धतीचा मारा इथे अद्यावत केला जाईल. नावलौकिक तुम्ही जेव्हा प्रस्थापित करताना तेव्हा तुमच्याकडच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित वाढतात आणि त्या अपेक्षांमध्ये मग कधीतरी तुमच्याकडनं खराब खेळ होतो. मात्र राहुल पाटील या स्पर्धेमध्ये एक अप्रतिम खेळ. इथे कॅचचा प्रयत्न फसला गेला. सेल्फ फॉलो थ्रूमध्ये एक चांगला कॅच कॅरी होऊ शकला असता. या स्पर्धेतला एक गुणवत्तापूर्ण झेल म्हणून या चेंडूला किंवा या झेलला जरूर गौरवण्यात आलं असतं. मात्र तिथे कॅच सुटला अखेरच्या प्रयत्नामध्ये आणि जीवनदान मिळालं. जीवनदानबरोबर रनही मिळाली. धावसंख्या पुढे सरकत असताना 19 वर. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. इथे एका हातानं खेळण्याचा प्रयत्न कारण बॉडी लाईनवर पिचिंग होती. नजरेमध्ये हटला होता बॉल. पाईचा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून. अगदी यष्टांच्या वर्ण चेंडू निघून गेला. चांगली गोलंदाजी सध्या राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 20 ऑन बोर्ड. 20 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. इथे मात्र समोरच्या बाजूने करंट व्हॉइस ऐकायला मिळाला. मिसिंग यॉर्करचा बॉल होता आणि मिसिंग यॉर्कर जेव्हा बॅटवर जातो त्याला एक खेळणं कधी कधी कठीण होतं कारण तो लोअर फुलटॉस बनतो बॉल. मिसिंग यॉर्करचा हा बॉल त्यावर रन्स इथे वाढत असताना धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 22. पुढचा बॉल यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. जमिनीशी घरंगळत खेळत बागडत येणाऱ्या या बॉलला जोपर्यंत फील्ड केलं तिथे 2 रन इझिली कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोचती येते 24. 24 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 5 चेंडूचा खेळ तदनंतर 24 धावा या धाफलकावर आहेत. चांगला बॉल. चांगला बॉल. पेज जनरेट करत असताना विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपाने इथे बॉलला डिलिव्हर करत असताना पाहायला मिळाला. मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू राहणार आहे त्याच्याकरता एक विशाल पाटील भिनार यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड सायकल इथे पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे आणि ती सायकल आपल्या मुख्य मंचाच्या समोर तुम्हाला जरूर पाहायला मिळते. विशाल पाटील भिनार जे मला वाटते मागच्या 2-3 वर्षापासून जर आपण पाहिलं तर सातत्यानं मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक त्यांच्या वतीनं आपल्याला उपलब्ध करून दिले जातं. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद विशालजी पाटील. 3 ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर 24 धावा आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे 3 षटकं इथनं शेष आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये 37 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 37 धावा. चला गेम स्पीडअप करा.
सज्ज होईल गोलंदाजी. हॅलो हॅलो हॅलो. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रवींद्र रामा आलाय. विकेट टेकर म्हणून या स्पर्धेमध्ये जरूर गौरवण्यात आलं या खेळाडूला. इथे मात्र त्याचा पहिलाच बॉल फुलटॉस झाला. त्याला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय. त्याच्या मस्तकावर दस्तक देत संघर्षाचा शंखनाद करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरने. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे त्याच्याकडे होईल. खोलटप्प्याचा बॉल खोदून काढला. अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत फील्ड केलं तिथे डबल करता कॉल आहे. जोपर्यंत फेकी येईल 2 धावा सुरक्षिततेने घेतल्या जातील. 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 32-32 वर 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. पुढचा बॉल इथे मात्र स्लॉट मध्ये होता आणि त्याला पार्किंग फ्लॉट दाखवलं गेलंय. फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला इथे. 6 धावा. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार. सलगचा 3रा क्वालिटी तडाखा. षटकार 6. थँक्यू डीजे. 44 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा राफलकावर आहेत. विजया करता जर आपण पाहिलं तर 17 धावसंख्येची गरज आहे. इथनं येणारे 14 बॉल शिल्लक आहेत. आणि समोर सलग 4था सीमारेषा पार. षटकार 6. थँक्यू डीजे. सलग 4था नाही आहे, सलग 3रा आहे. याआधी एक षटकारानंतर एक डबल आली होती. सलग 3रा षटकार आला इथे. आणि हा त्यामध्ये 4था आहे. बॅक टू बॅक 4 सिक्सर. एका ओव्हर मध्ये 32 धावा कुठून काढल्यात. या स्पर्धेमधला सर्वात हायेस्ट रेकॉर्ड निश्चित असेल. कारण 5 षटकार आणि 1 डबलच्या मदतीनं धावसंख्या धाफलकावर लागली गेली आहे. ती निश्चित एन्काउंटर केलंय त्या गोलंदाजाचा. आणि 30 टोटल आहे. 56. उदयच्या या स्पर्धेमधल्या 100 धावा कंप्लीट झाल्यात. वैयक्तिक 101 धावा उदयच्या नावावर. या स्पर्धेच्या निमित्तानं विशाल पाटील भिनार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक सायकल आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. आणि ती सायकल आपल्या मुख्य मंचाच्या समोर तुम्ही पाहताय. विशालजी पाटील यांचा मनपूर्वक धन्यवाद. विजया करता जर आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 5 धावा या मॅचचं समीकरण आहे. या मॅचची गरज आहे. 4 मध्ये 4 आल्यात. इथे पारितोषिक निश्चित 6 चेंडूत 6 षटकारचा रेकॉर्ड. म्हणजे या बॉलवर जर सिंगल आली आणि स्ट्राईक मिळाली तिथे षटकार खेचला गेला. आणि तदनंतर जेव्हा नव्यानं मॅच सुरू होईल तिथे षटकार आला तर तो एक वेगळा रेकॉर्ड असू शकतो. इथे सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. बघा योग्य सहकार्य आपण त्याला म्हणू शकतो. कारण मॅच आटोक्यात आहे. इथनं मॅच हरण्याचं जवळपास ते सावट नाही आहे. कारण जर आपण पाहिलं तर विजया करता 4 धावसंख्येची गरज आहे आणि जवळपास 11 बॉल शिल्लक आहेत.
पुढचा बॉल, इथे चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. आपली गुणवत्ता दाखवत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज राज पाटील, मॅन फ्रॉम नवसाई, मला वाटतं नवसाईचा खेळाडू आहे. अप्रतिम गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि चांगली गोलंदाजी करतो राज. इथेही एक चांगला बॉल त्यानं डिलिव्हर केला आणि यावेळेस मात्र खेळ खल्लास. स्ट्रॉंग अँड लॉंग हिट, बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. विजयी होतीये टीम हर्षदा 11 भाम विरार फाटा. हर्षदा 11 विरार फाटा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. येणाऱ्या रविवारी आपल्याला या ग्रुप ए मधनं 3 संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर टेबल टॉपर म्हणून आई गावदेवी चांदीप, दुसऱ्या क्रमांकावर हर्षदा 11 विरार फाटा आणि तिसऱ्या क्रमांकावर असेल टीम जय महाराष्ट्र भाताणे. या 3 टीमला शुभेच्छा असतील रविवारच्या